मित्रांनो, आजकाल हॉटेलमध्ये किंवा घरांमध्ये सुद्धा मटण खाणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. त्यातल्या त्यात हाडांच्या आजारांवर किंवा हातपाय फ्रॅक्चर झाल्यानंतर अनेक जण मटण खा किंवा मटणाचे सूप पिण्याचा सल्ला देतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मटण खावे की नाही किंवा किती खावे, तसेच मटणाचे शरीरावर काय परिणाम होतात याची माहिती घेऊ. मित्रांनो, हाडे मजबूत ठेवण्यासाठी संतुलित आहार महत्त्वाचा असतो. त्यात मटणाचा समावेश केल्यास हाडांच्या आरोग्यास काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. मटणामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, लोह, झिंक, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन B12 असते. ही सर्व पोषक तत्वे हाडांच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक आहेत. विशेषतः शेळीचे मटण कमी फॅटयुक्त असल्याने ते हाडांच्या आजारांवर चांगले ठरते. मटणातील प्रथिने हाडांजवळच्या स्नायूंना मजबूत करतात. लोह आणि झिंक हाडांची रचना मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात. मटणाच्या हाडांपासून बनवलेले सूप हे खूप उपयुक्त असते, कारण त्यातून कॅल्शियम, कोलेजन आणि मिनरल्स मिळतात. हाडांची झीज कमी करण्यासाठी मटण सूप उपयुक्त आहे. फक्त मटण खाल्ल्याने हाडांचे सर्व आजार बरे होतात का? तर असे बिलकुल नाही. संतुलित आहाराचा एक भाग म्हणून मटण खावे. जास्त प्रमाणात मटण खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल वाढणे किंवा सांधेदुखीचा त्रास यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात. आठवड्यातून 1-2 वेळा 100 ते 150 ग्राम मटण, तेही कमी तेल आणि मसाल्याचा वापर करून खाल्ल्यास फायदा मिळतो. मित्रांनो, मटण म्हटलं की सर्वात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे शेळीचे मटण चांगले की मेंढीचे. तर दोन्ही प्रकारच्या मटणात प्रथिने, लोह, झिंक आणि व्हिटॅमिन B12 आहेत, परंतु त्याचे गुणधर्म वेगळे आहेत. शेळीचे मटण हे कमी फॅटयुक्त व कमी कोलेस्ट्रॉलयुक्त असते. त्यामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब किंवा वजन कमी करणाऱ्यांसाठी हे मटण चांगले मानले जाते. पचायला सोपे असल्याने वृद्ध, मुले आणि मध्यम वयातील लोकांसाठी हे मटण योग्य आहे. मेंढीच्या मटणात थोडी फॅट जास्त असते, पण त्यात बी व्हिटॅमिन्स, झिंक आणि मिनरल्स जास्त प्रमाणात असतात. हे मटण चविष्ट व मऊ असल्यामुळे जेवणात जास्त पसंत केले जाते. हृदयविकार, लठ्ठपणा किंवा कोलेस्ट्रॉलचा त्रास असल्यास मेंढीपेक्षा शेळीचे मटण अधिक सुरक्षित आहे. तर मित्रांनो, ताजं, स्वच्छ आणि मर्यादित प्रमाणात घेतलेलं मटणच आरोग्यासाठी योग्य ठरते. एका वेळी अर्धा अर्धा किलो मटण खाणे हे चुकीचं आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.